कमिटी उत्सव कमिटी मंडळ याचंही सुद्धा स्वागत असेल. तसेच महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना एक विनंती आहे की आपल्याला बसण्यासाठी इथे जागा उपलब्ध आहे, तर आपण पुढे येऊन बसून घ्यायचं आहे. दरम्यान सामना चालू आहे मित्रांनो. भीम संघर्ष वेळे आणि जयनमान क्रीडामंडळ शंकरवाडी दोन्ही एक मातापर संघ पाहिलं जातोय. तर या जयनमान शंकरवाडी क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणामध्ये कैलासवासी गोविंद धोंडू आदावडे क्रीडानगरी आपण पाहतोय आणि या क्रीडानगरीमध्ये दोन संघ पाहतोय आणि सुंदर असं टॅकल करण्याचा प्रयत्न असेल शुभम जाधव साठी जोरदार टाळ्या म्हणजे स्थानिक संघातला हा खेळाडू शुभम जाधव. मित्रांनो त्याच्याबद्दल म्हणायचं तर किशोर गटातील तसेच ITI संघातून नेतृत्व केलेला हा खेळाडू असेल शुभम जाधव. पुन्हा एकदा आता मात्र विनय चढाईसाठी गेला. विनय तर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात चढाई करताना पाहतो. भीम संघर्ष वेळे संघ हाताने गुणवत्ता प्रतियोगिता पहिल्या चढाई आणि निश्चितच यश मिळत विनयसाठी. मेहनत असेल त्याचे कष्ट असतील. आम्ही स्वतः बघतो की 2 ते 3 वर्षापासून हा खेळाडू याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि हा खेळाडू आपला स्थानिक संघातला खेळाडू या मैदानामध्ये आपल्या होम ग्राउंडवरती आपला खेळ करण्यासाठी सुंदर असे पकड करण्यात येते. शुभम पुन्हा एकदा शुभम होत असतो तर त्याला सामोरं तितकंच कठीण असतं आणि ते शुभमकडनं आपण इथे आता पाहिलं की त्याने स्वतःला रिकव्हर कसं केलं. निश्चितच चढाईसाठी गेलाय विनय. मॅन फ्रॉम शंकरवाडी या संघाचा हा खेळाडू. आता मात्र 2 आणि 2 असे 4 खेळाडू शिल्लक असताना चढाईसाठी गेलाय, परंतु वेळ काढून धोरण स्वीकारला जातंय विनयकडून आणि निश्चितच आता मात्र सौरभ असेल चढाईसाठी चढाई केली जाते. भीम संघर्ष वेळ संघाचा हा एक आता मात्र शुभम चढाईसाठी गेला. शुभम मला वाटते या व्यासपीठाच्या समोर पत्ताणे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की पत्ताणे सरांना सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या दिशेने आणायचं आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी गेला सौरभ. आता मात्र शंकरवाडी संघाच्या संचामध्ये खेळाडू बघितला तर संपूर्ण फल मैदानामध्ये असणार आहे. निश्चित तिसऱ्या चढाईसाठी आमंत्रण केलं आहे विनयसाठी. तिसरी चढाई डुअर डाय कराव्या परिस्थिती असणार आहे विनयसाठी. पाहूया चढाई करतोय विनय. आता त्याला क्षेत्रक्षण असणार आहे 2-2 असं. पाहूया खोलवर चढाई केली जाते. हा लातनी गुण निश्चितच 1 गुण प्राप्त करतोय विनयसाठी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तसेच प्रेक्षकांमध्ये ओमराजे सर इथे उपस्थित आहे. आम्हाला वारंवार या भागातील स्पर्धा असो सामाजिक क्षेत्र असो त्यामध्ये एक वारंवार आम्हाला जे कार्य करतात ओमराजे सरांचं इथं सहर्ष स्वागत असेल. सुंदर कव्हर केली जाते. पुन्हा एकदा पाहूया. खरोखर जोरदार टाळायला पाहिजे. शंकर भीम संघर्ष वेळ संघ त्याला सुपर टॅकल ऑन असताना चढाई केली जाते. पुन्हा एकदा विनय चढाईसाठी गेला आहे. सुपर टॅकलचा नियम मित्रांनो सांगतो की 2 किंवा 3 जर खेळाडू संचामध्ये असतील आणि चढाईकराने जर गुण पटकवला तर आपल्याला अजून एक गुण म्हणजे 2 गुण प्राप्त होतात. परंतु चढाई सुखरूप पद्धतीने करण्याचा मानस त्याने राखलाय आणि पुन्हा आपल्या संचामध्ये परततोय आणि त्याला प्रत्युत्तर केलं जातंय. 8 नंबर तसं प्रदान केलं. हा चढाईपटू वेळकर धोरण आमंत्रण केलेलं दिसतंय चढाईसाठी. त्याला प्रत्युत्तर करतील शुभम चढाईसाठी गेला. आता मात्र 2 खेळाडू संचामध्ये चढाई करणार शुभम. डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात
साडेसाठी गेला 8 नंबरचा स्वीपर केला हा छोटा मूर्ती किती महान असलेला चढापट्टू पुन्हा एकदा तिसरीच्या साठी आमंत्रण केलंय विनयसाठी. पाहूया विनय. पाहूया आहा हा हा जोरदार टाळ्या म्हणजे 2+2 4 गुण मिळवले जात आहेत आणि सुरुवात देखील झालेली आहे. तिसरी चढाई आहे. आहा हा चौडा केला जातोय. कोण असेल मित्रांनो? गाईच रितेश बंगासाठी जोरदार टाळ्या. मित्रांनो मी मागाशीच म्हटलं की बक्षिसाची खैरात होणार की तसेच ध्रुव आणि स्वरा यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं प्राईज लागलं होतं. आणि या सामन्यामध्ये जर भरीव कामगिरी करणारा जर खेळाडू असेल दोन्ही संघांमधील असेल कदाचित त्या खेळाडूसाठी ओमराजे सरांकडून 500 रुपयाचं प्राईज लागलंय. सामना संपल्यानंतर घोषित केला जाईल. दोन्ही संघातील असेल कोणतरी की तो त्याच्या खेळाने प्रभावित होऊन आपण सामन्याला कलाटणी दिली असेल त्या खेळाडूला 500 रुपयाचं प्राईज असेल. पुन्हा एकदा 6 जण चढण्यासाठी गेलाय. एक हुकमी एकटा म्हटलं जाईल. साजनला हाताने मिळवण्याचा प्रयत्न करेल कारण की साजनविषयी काय बोलणार मित्रांनो. 2 ते 3 वर्ष आपण त्याचा खेळ पाहतोय. भीम संघर्ष वेळ संघ त्याच्या एकट्याच्या हुकमी एकटा म्हणावा लागेल. त्याच्या जोरावर कित्येक अशा फायनल आणि सेमीफायनल फायनल असेल स्तरावरती त्याने आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली आहे साजनने. मित्रांनो मी मागाशीच म्हटलं की बक्षिसाची खैरात होणार. मी मागाशी म्हटलं की 500 रुपयाचं प्राईज लागलं. भरीव कलाटणी सामन्याची कलाटणी देणारा खेळाडू असणार आहे त्याच्यासाठी 500 रुपये ओमराजे सरांकडून. आणि अजून एक मंडळाचे उत्सव कमिटीचे आमचे सदस्य राजेंद्र भुवड. आहा हा शिवभमसाठी जोरदार टाळ्या पाहिजेत. मंडळाचे आमचे राजेंद्र भुवड इथे उपस्थित आहेत. त्यांनी आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. तसेच जगन्नाथ भुवड आपण सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. तसेच आमच्या शंकरवाडीचे जावई म्हटले जर मंगेजी घाणेकर इथे उपस्थित आहेत पोपीगावचे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. मंगेजी घाणेकर. आता मात्र विनय. निश्चित दोन्ही संघाला 1-1 गुण दिला जातोय. बोधच्या स्वरूपात त्याला आता प्रत्युत्तर केला जातो. भीम संघर्ष संघाचा हा चढाईपटू असणार आहे. 1 नंबरचा सिपरांकीला हा चढाईपटू असणार आहे. चुकी केली जाते मित्रांनो. चुकीला माफी नाही या वाक्याचं एक खरंच आपण जर एखाद्या सामन्यात चुकी केली की ती कितपत योग्य ठरते ते म्हणावं लागेल. आणि ती चुकी कुठपर्यंत असणार आहे. सामन्याची कलाटणी देण्याची एक क्षमता त्या चुकीमध्ये असते. आणि ती चुकी केली ते त्याला प्रत्युत्तर केलं तर रितेश बंगाल एक छोटा खेळाडू युवा खेळाडू आपण या स्थानिक स्पर्धेमध्ये स्थानिक ग्राउंडमध्ये होम ग्राउंडमध्ये खेळताना दिसतोय रितेश बंगाल. आता मात्र चढाईसाठी गेला आहे शुभम. त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे 2-2-2 असं. आणि बोनस लाईन ऑन असताना चढाई केली जाते. वेळ खाटू धोरण स्वीकारलं जातंय. आपण प्रत्येक दिवसाचा मानकरी जो पुरस्कार आपण देणार आहोत त्यासाठी स्मार्ट वॉच असणार आहेत. ते आपल्याला पुरस्कृत झाले मित्रांनो. आता मात्र ओमकार बोनस सुद्धा केला आहे. बोनच्या स्वरूपात दोन्ही संघांना 1-1 तिसरी चढाई केली जाते. पाहूया आता मात्र साजन असणार आहे. एक अनुभव जोड घेऊन चढाई केली जाते. आणि त्याला क्षेत्ररक्षण असणारा शहरमान संघ संघाचा 2-2 असं. साजन पहा काय असतं एखादी चूक पुन्हा एकदा चूक केली जाते. आणि आपल्या संघाला आपण त्या चुकीपासून दूर ठेवणं तितकंच गरजेचं असतं. आणि अनुभव का असावा तो साजनकडून शिकावं लागेल. तर मित्रांनो कित्येक अशा फायनलचं प्रतिनिधित्व केलंय या साजनने. त्याला माहिती आहे की आपण आपला संघ
आपल्या संघासाठी किती भव्य कामगिरी आपल्याला करावी लागेल. आता मात्र सुपर टॅकल ऑन असताना चढाई केली जाते सौरभच्या माध्यमातून. सुपर टॅकल ऑन आहे आणि चढाई केली जाते. पाहूया रिकाम्या हाताने परततोय साहिल. मध्यंतर होतंय सामन्याचा गुण फलक असणार आहे. जय हनुमान शंकरवाडी 13. पुन्हा एकदा मध्यंतर सामना चालू होतोय. आता मात्र सुपर टॅकल ऑन असताना साजन चढायसाठी गेलाय. त्याला आमच्या वाडीतील ग्रामस्थ आणि पंचम पुरस्कृत कार्यक्रमाचे स्वरसुगंध कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अरविंदजी जोगळे ते उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. अरविंदजी जोगळे. पुन्हा एकदा चढाई केली जाते. केली जाते साजन असताना. आता पत्र सुपर टॅकल ऑन असताना मी मगाशी म्हटलं तर अनुभव पाठीशी असेल तर सर्व काही होणार आहे. त्या साजनच्या बाबतीत घडतं मित्रांनो. आता मात्र ओमकार चढाईसाठी गेला आहे. संघासाठी एकच खेळाडू असणार आहे आणि लोन केला जातोय. प्रत्युत्तर केलं जात आहे. कमबॅक केलं जात आहे. भीम संघर्ष वेळे संघ जोरदार टाळ्या या संघासाठी कारण की कमबॅक केलेला आहे कुठेतरी आणि पुन्हा एकदा सामना चालू आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट पकड केली जाते. इथे उपस्थित आहेत की आपण त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने यायचं. आपली सन्मानपूर्वक बसण्याची आपण व्यवस्था केली आहे. अनंत भैरवकर सर. पुन्हा एकदा मागीला बघितली तर तसेच आमचे इतर चिंतक मित्र शैलजी तटकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. शैलजी तटकरे. पुन्हा एकदा साईड चढायसाठी गेलाय. त्याला क्षेत्ररक्षण असताना 2-1-2-2 असं एकूणच बोनस लाईन ऑन असताना चढाई केली जाते. संपूर्ण फळी मैदानात असताना चुकी केली जाते. गोल रितेश चढाईसाठी गेला. रितेश पुन्हा एकदा साईल ज्याने मागील चढाईमध्ये एक गुण प्राप्त केला होता आणि तसंच साईल चढाईसाठी गेलाय. मी यानंतर होणारा सामना असणार आहे तो आणि केदारनाथ गाणे संघाला पहिला पुकार असेल. जयहनुमान कळवस्ते आणि केदारनाथ गाणे. तिसरी चढाई ओंकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खेळाडू एक युवा खेळाडू आम्ही आपल्या शंकरवाडी भागामधला खेळाडू असणार आहे आणि या चढाईसाठी गेला आहे. सरांकडून लागलेले आहेत. तसेच एका चढाईमध्ये 4 गुण पटकावले तर मिळवले तर मयुरी मंगेश भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज लागले. मार एकीचं एक हाताने गुण प्राप्त करतोय. साजन संघासाठी भव्य कामगिरी करतोय. यांचं आगमन होतं. आपल्या या स्पर्धेसाठी 1 नंबरचा रोख रक्कम रुपये 10,000 पुरस्कृत झाले. तर मित्रांनो प्रेक्षकांना विनंती करतो की आपण महिलांच्या बाजूने जे प्रेक्षक आहेत खेळाडू त्यांना विनंती करतो की आपण मला नाव सुद्धा माहिती आहे मी नाव घेणार नाहीये त्यांनी थोडं सहकार्य करायचं आहे. हा जोरदार टाळ्या पाहिजे. तर मोठा मासा गळाला लागला मित्रांनो. साजन सन्मान कळबसते आणि केदारनाथ गाडे दुसरा पगार खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचा आहे. या सामना चालू आहे आणि या सामन्यामध्ये विनय बंगाल ज्याला म्हटलं जातं विनय
चढीसाठी गेला त्याला क्षेत्ररक्षण असणार 2-2 असं बोनस लाईन ऑन असताना चढी जाते गोलवर चढ सामना संपला शेवटची शंकरवाडी 17 भीमसंघाच्या वेळी 17-14 प्रत्युत्तर केलं जात आहे. तुम्ही बोनस केला तर आम्ही पण बोनस करणार. पहा काय रणनीती असेल. विनय पुन्हा एकदा चढीसाठी गेला आहे त्याला क्षेत्ररक्षण. आता मात्र 5 खेळाडूमध्ये बोनस लाईन ऑफ असते. त्यासाठी आपल्याला हाताने गुण किंवा पायाने गुण मिळवावा लागतो. वेळ काढून धोरण स्वीकारावं लागतंय. विनय चढण्यासाठी गेला आहे. पहा आयोजन आहे मित्रांनो श्री जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी. जय हनुमान जन्मोत्सव सोहळा 2025 वर्ष असणार आहे 40वे वर्ष. आणि या 40व्या वर्ष सामना संपला शेवटची 4 मिनिटे. 40व्या वर्षातील स्पर्धा टॅकल केली जाते. पाहूया अयशस्वी टॅकल चुकी केली जाते विनयकडून. साहिल जोरदार टाकला पाहिजे साहिलसाठी. 40व्या वर्षात ही स्पर्धा 65 किलो वजनी गट स्पर्धा. आणि या स्पर्धेचा हा अंतिम दिवशी पहिल्या सेमीफायनलचा सामना रंगतदार स्थित पाहायला मिळतोय. पहा एवढ्या रात्रीमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. आणि आता मात्र ओमकार असणार आहे त्यासाठी. ओमकार ओमकार प्रत्युत्तर केलं जातंय. त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे 2-2 असं. ओमकार पाहूया मात्र 1-2 असं. कबड्डी म्हटलं तर तितकाच अग्रेसिव्ह गेम असेल, तितकाच आक्रमक गेम असेल, तितकंच शांत सुद्धा असावं लागतं खेळाडूने. त्याचा उत्तम आपल्याला प्रदर्शन इथं पाहायला मिळतं. मित्रांनो स्वतःला किती खेळात प्रभुत्व मिळवायचं असेल तर शांतता तितकी महत्वाची असते. पुन्हा एकदा सामना बदला तर एक अतितटीचा सामना पाहतोय आपण. सामना संपला शेवटची 2 मिनिटे. सामना कसाही असो पण रिझल्ट महत्वाचा, शेवटचा मिनिट महत्वाचा. कुठं असेल तर आपण व्यासपीठात दिसून यायचं. दीपक शितप अभय एक युवा खेळाडू आपली चोख भूमिका केली. एक बोनस आता मात्र साजन असणार चढीसाठी. प्रत्युत्तर सुपर टॅकल ऑन असणार चढी केली जाते. सामना संपला शेवटचा 1 मिनिट.